तर बघा विद्यार्थी मित्रहो की आज आपण या व्हिडिओमध्ये डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशनचं डिफरन्शियल इक्वेशन कसं सॉल्व करायचं ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत। तर बघा की मागच्या लेक्चरमध्ये आपण लिनियर मोशन आहे किंवा लिनियर एसएचएम आहे तर आपण ते इक्वेशन सॉल्व केलं होतं आणि ते इक्वेशन आपल्याला काय मिळालं होतं फायनली। तर ते इक्वेशन फायनली आपल्याला a = -ω² x मिळालं होतं। तर आता बघा त्याच इक्वेशनचं सुरुवातीला आपण रेफरन्स घेणार आहोत आणि आपला या लेक्चरचा पॉइंट आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम। मग आता बघा डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम म्हणजे काय की सिंपल हार्मोनिक मोशनचं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह कुठेतरी असला पाहिजे, म्हणजे शेवटला ज्यावेळी आपल्याला इक्वेशन मिळेल त्यावेळी त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह इन्क्लूड असेल। तर बघा की काय इक्वेशन आहे आपलं पहिलं, तर F = -kx हे आपलं सुरुवातीचं इक्वेशन आहे। F म्हणजे फोर्स, k म्हणजे फोर्स कॉन्स्टंट आणि x म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि F ला स्पेसिफिक नेम असतं आपलं रिस्टोरिंग फोर्स। F = ma म्हणजे फोर्स मास * ऍक्सेलरेशन हा आपला न्यूटनचा सेकंड लॉ आहे। दोन्ही ठिकाणच्या LHS लेफ्ट हँड साइड काय इक्वल आहे त्यामुळे राइट हँड साइड इक्वल असल्याच पाहिजे। त्यानंतर बघा की v = dx/dt म्हणजे याचा अर्थ काय की व्हेलॉसिटी v = dx/dt म्हणजे काय की v = dx/dt चा अर्थ x चा विथ रिस्पेक्टिव्ह t घेतलेला डेरिव्हेटिव्ह। त्यानंतर व्हेलॉसिटी म्हणजे काय की v = dx/dt आणि ऍक्सेलरेशन म्हणजे काय dv/dt। व्हेलॉसिटी म्हणजे काय द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू द टाइम आणि ऍक्सेलरेशन म्हणजे काय द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू द टाइम। आता मी काय केलं की a = dv/dt आहे त्याच्यामध्ये v ची व्हॅल्यू मी dx/dt टाकली म्हणजे a = d/dt ऑफ इनटू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये इन सर्क्युलर ब्रॅकेट मध्ये dx/dt टाकली। त्यानंतर मग काय होणार की मग त्यानंतर आपण जर एक सॉल्विंग केलं तर a हा काय होणार d²x/dt² होणार। मग त्यानंतर बघा आपलं जे इक्वेशन आहे ते आपण कंटिन्यू केलं F = ma मग F = -kx हा फॉर्म्युला आहे तो m * a च्या ठिकाणी d²x/dt² ठेवला। आता बघा हे रिअरेंजिंग केलं d²x/dt² = -k/m * x मग हे -k/m * x आहे ते इक्वल टू च्या पलीकडे आले की प्लस झालं मग काय होणार d²x/dt² k/m * x = 0 बट बघा की बट आपण जर इथे विचार केला तर k/m बरोबर आहे बट k/m ची व्हॅल्यू आपण काय घेत असतो बट k/m = ω²। ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी। मग d²x/dt² k/m ची व्हॅल्यू ω² टाकली * x म्हणजे मला डिफरन्शियल इक्वेशन फायनली मला काय ऑब्टेन झालं d²x/dt² ω²x = 0। तर विद्यार्थी मित्रहो या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबतोय आणि याचा तुम्ही रिव्हिजन साठी पुरेपूर वापर करा। तुम्हाला प्रश्नाची उत्तरे अचूक पद्धतीने लिहिता येतील। धन्यवाद।